स्वामी 3 दिवस उपाशी आहेत हे रिसालदारच्या लक्षात आल्यावर तो स्वामींना बुधवार पेठेतल्या चोळाप्पाच्या घरी घेऊन गेला। चोळाप्पाला पाहिल्यावर स्वामींच्या चेहऱ्यावर हास्य आले। स्वामींनी चोळाप्पाला प्रश्न विचारला, चोळ्या, तू सकृप आहेस ना रे? तू आमचा पूर्वजनीचा प्रिय भक्त रामचंद्र सराफ, आम्हाला ओळखले नाहीस काय? अक्षय वटवृक्ष हे सर्व विसरलास की काय? हे शब्द कानावर पडतात चोळाप्पाला पूर्वस्मरण होते आणि तो स्वामींना साष्टांग नमस्कार घालतो। चोळाप्पाने येसूबाईला म्हणजेच आपल्या पत्नीला स्वयंपाक करायला सांगतो। चोळाप्पाने स्वामींना भरपूर खाऊ घातले आणि त्यानंतर स्वामी चोळाप्पाकडे राहू लागले। स्वामी चोळाप्पाकडे राहायला लागल्यावर चोळाप्पाला धन्यता वाटू लागली, पण चोळाप्पाची पत्नी येसूबाई आणि सासूबाई राधाबाई या दोघी सोवळे ओवळे पाळणाऱ्या असल्यामुळे त्या थोडी धुसफूस करू लागल्या। चोळाप्पा हा स्वामिनिष्ठ असल्यामुळे त्याची स्वामीवर निस्सीम भक्ती होती। स्वामींनी अनेक प्रकारे त्याच्या मंडळींना त्रास देऊन परीक्षा पाहिली, पण चोळाप्पाला त्याबद्दल काहीही वाटले नाही। चोळाप्पाची आर्थिक परिस्थिती साधारण असल्यामुळे घरातली भांडी विकून चरितार्थ चालवण्याची वेळ आली, पण त्यांनी स्वामींच्या सेवेत जरासाही खंड पडू दिला नाही। तो सतत स्वामींच्या सेवेत असायचा। अशाच एका दिवशी येसूबाई आणि राधाबाई ह्या दोघी स्वस्थ बसलेल्या होत्या। त्या दोघींना असं स्वस्थ बसलेलं बघून स्वामींनी त्यांना विचारले, हे काय, आज स्वयंपाकाची तयारी दिसत नाही? तेव्हा येसूबाई स्वामींना उत्तर देत विचारतात, स्वामी, घरात जळण आणि सामुग्री यातलं काहीच नाही, मग स्वयंपाक कशाचा करू? हे ऐकल्यावर स्वामी बोलले, आधी स्वयंपाकघरात जा आणि अन्नाने भरलेली पात्र घेऊन ये। ते ऐकून येसूबाई आणि राधाबाई स्वयंपाकघरात निघून गेल्या। येसूबाई आणि राधाबाई स्वयंपाकघरात पोचल्यावर त्या दोघींनी पाहिले की सर्व पात्रे सुगरान अन्नाने भरलेली आहेत। हे बघून त्या दोघी आधी थक्क झाल्या, पण काही वेळाने त्या दोघींचे आनंदाने डोळे पाणावले आणि त्या दोघींनी स्वामींना खाऊ घातले। त्यावेळी अक्कलकोटात मालोजीराव यांचे राज्य होते। त्यांच्या मर्जीतल्या दाजीबा भोसले या कारभाऱ्याने स्वामींची सगळी हकीकत सांगितली। शिवाय स्वामींचा मुक्काम चोळाप्पाच्या घरी असून तेथे लोकांची दर्शनासाठी गर्दी होते आणि चोळाप्पाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे समर्थांच्या वास्तव्याच्या निमित्ताचे काही मदत करता आली तर पहावे असे सुचवले। हे ऐकल्यानंतर राजांनी सरकारी दरबारातून श्री स्वामींसाठी नित्य नैवेद्याची व्यवस्था केली। तर इथे सर्व लोकांना खात्री झाली की श्री स्वामी हे दत्ताचे अवतार आहेत। लोक आता गाणगापूरला न जाता अक्कलकोटला चोळाप्पाच्या घरी स्वामींच्या दर्शनाला येऊ लागले। चोळाप्पा तर सावलीप्रमाणे स्वामी सोबत असायचा, त्यामुळे एकदख स्वामींनी अनेक मंडळींना बरोबर घेऊन हिंडावयास गेले। बरेच अंतर चालल्यावर ते एका निवडुंगाच्या रानापाशी पोचले। निवडुंगाच्या रानापाशी पोचल्यानंतर सर्व दूर काटे पसरले होते। तेव्हा स्वामी सगळ्यांना उद्देशून बोलले, आता आपल्याला यावरून पुढे जायचे आहे। ते ऐकून सर्वजण भयभीत झाले आणि कोणाच्याही तोंडातून एक शब्द बाहेर पडला नाही। कोणाचीही स्वामींसोबत जाण्याची हिंमत होईना। पण तेव्हा एकटा चोळाप्पा स्वामींबरोबर चालत गेला। दोघेही अनवाणी काट्यावरून चालत होते, पण दोघांच्याही पायाला काट्यांचा स्पर्श झाला नाही। हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले, पण तेव्हा स्वामींनी चोळाप्पाच्या भक्तीची खात्री पटली। शिवाय चोळाप्पाची निर्भयता बघून स्वामींनी त्याची स्तुती केली, त्यामुळे लोकांना त्याची असूया वाटू लागली। स्वामी अंतर्यामी असल्यामुळे त्यांनी ते ओळखले। यावरून असे कळते की स्वामीवर असलेले चोळाप्पाची अतोनात भक्ती आणि स्वामींनी त्यांच्या भक्तावर ठेवलेला विश्वास हे पाहायला मिळते।